आजचा विषय आहे जमिनीची मशागत। आता आपल्याला हे अत्यंत सोपं वाटतं, जमिनीची मशागतीबद्दल काय माहिती सांगायची, पण त्याचे खास खळगे काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, कोणत्या मशागतीमध्ये काय होतं, कशासाठी मशागत करायची की नाही करायची। काही म्हणतात की शून्य मशागत करा, काही म्हणतात कमीत कमी मशागत करा। तर या सगळ्या गोष्टींचे आपल्याला शास्त्रीय माहिती देण्याचा आपण यातून आज प्रयत्न करणार आहोत। तर जमिनीची मशागत म्हणजे बघा, शास्त्रीयदृष्ट्या जमीन ही जिवंत आहे। जर आपण सायंटिफिकली विचार केला तर ही जमीन जी आहे ही सजीव जमीन असते। त्यामुळं म्हणजे आपण जमिनीला निर्जीव संबोधू शकत नाही। जमीन शास्त्रीयदृष्ट्या ही सजीव आहे। पीक चांगलं येण्यासाठी जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकून राहण्यासाठी मशागतीला महत्त्व आहे। जमिनीचं आपण जे पाहिलंय, भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म हे टिकून राहण्यासाठी मशागतीला महत्त्व आहे। आणि मशागत ही भौतिक गुणधर्मामध्ये आवश्यक बदल करून वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती निर्माण केल्या जाते। मशागतीच्या ज्या पद्धती आहेत, पूर्व मशागत आहे, लागवडीच्या वेळीची मशागत आहे, आंतर मशागत आहे। तर या मशागत पद्धतीमध्ये काय होते की जमिनीच्या भौतिक गुणधर्मांमध्ये काही बदल करून पीक वाढीसाठी त्याला फेवरेबल आपण ज्याला जे म्हणू किंवा पीक वाढीसाठी योग्य परिस्थिती या मशागतीमुळे निर्माण केल्या जाते। आता मशागतीचे उद्देश आपले काय आहे, कशासाठी मशागत करायची असं जर आपण विचारलं, कारण आज बरेच वेगवेगळे भिन्न मतप्रवाह आहे। कोणी म्हणते 0 कल्टिवेशन करायचं, कोणी म्हणते कमीत कमी कल्टिवेशन करायचं। शास्त्रात आपण शिकलोय की मशागत पूर्ण करायची। तर याचे फायदे, तोटे, कमी जास्त हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। तर मशागतीचे उद्देश काय आहेत, तर जमीन ढिली आणि मोकळी करणं। सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जेव्हा नांगरणी वगैरे करतो, वखरणी करतो, याच्यामुळं जमीन ढिली होते आणि मोकळी होते। याचा फायदा काय होतो, जे वाहून जाणारं पाणी असतं शेतातून ते जमिनीत मुरते आणि जमिनीची धूप जी आहे ती कमी होते। जर मशागत केली नाही तर जमिनीची धूप जास्त होते, पाणी पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते सरळ वाळून जातं, जमिनीत मुरत नाही, जलधारण क्षमता जमिनीची कमी होते जर मशागत केली नाही तर। दुसरे उद्देश म्हणजे हवा खेळती राहणे। हवेमुळं जे आहे, हवा जमिनीमध्ये आपण मशागत केल्यामुळं हवा खेळती राहते, पोरेसिटी वाढते। हवा खेळती राहिल्यामुळं जमिनीतले जे सूक्ष्मजीव आहे यांची क्रिया वाढते, यांची संख्या वाढते। यांना हवा खेळती राहिल्यामुळं त्यांना प्राणवायूचा उपलब्धता होते। डिकम्पोजिशन ज्याला आपण म्हणतो, कुजण्याची क्रिया जी आहे ती जोरात होते। तिसरी गोष्ट म्हणजे हवेची जी आहे वारंवार अदलाबदली होते। ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं संतुलन ठेवण्याचं काम जमिनीची मशागत केल्यामुळे होते। प्राणवायू, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं संतुलन या हवेचा अदलाबदल झाल्यामुळं होते। त्यानंतर तापमान वाढवते। जसं आपण मशागत केली तर एक्सपोजर जे आपण म्हणजे सूर्यप्रकाशाला एक्सपोज जमीन होते, आपण त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे मला आठवत नाही। तर याच्यामुळं सजीव कार्य जे आहे ते फास्ट होतात, सूर्यप्रकाश तिथे पडतो आणि त्याच्यामुळं जे सजीवाचे कार्य आहे ते जोरात होते। बाकीच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या जोरात होतात। तापमान वाढल्यामुळं हानिकारक बुरशी आहे, हानिकारक किडीचे कोष आहेत, हे सुद्धा नष्ट होतात। तणांचे नियंत्रण करता येते। जमिनीची जी मशागत करतो आपण, इंटरकल्चर ऑपरेशन्स ज्याला आपण आंतरमशागत म्हणतो, डवरणी, वखरणी, त्याच्यामध्ये आपण तण नियंत्रण करू शकतो। ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। कीटकांचा नाश होतो। बऱ्याच किडींचे, आळ्यांचे कोष जमिनीमध्ये असतात। आपण मशागत केली, आता आपण बघा नांगरणी करताना बगळे किंवा इतर पक्षी आपल्या नांगरणीच्या मागे किंवा कल्टिवेटर आपण जेव्हा करतो तेव्हा पक्षी मागे असे डोलत डोलत चालत असतात। ते काय करतात निश्चित, तर ते काही नाही, ज्या किडींचे कोष आहे ते किडींचे कोष ते खातात। म्हणजे एकतर तापमानात एक्सपोज झाल्यामुळं ते किडींचे कोष नष्ट होणार, बुरशी नष्ट होणार आणि काही प्रमाणात पक्षीसुद्धा ते कोष वेचतात आणि कोष वेचल्यामुळं आपल्या जमिनीतील कीड आणि रोगाचे हानिकारक जे जंतू आहेत त्याचं प्रमाण घटण्यासाठी मदत मशागत केल्यामुळे होते। तवा फोडणे। क्षारयुक्त चिकट जमिनीखाली टणक असतात, त्यांची मशागत महत्त्वाची असते आणि त्याचा वेगळ्या पद्धतीनं तवा फोडणं जे म्हणतात, क्षारयुक्त जमिनी ज्या आहेत त्या खाली टणक झालेल्या असतात। वरती जरी थोडीशी भुसभुशीत असली तर खाली टणक असली तर ते क्षार वरती जमा होतात आणि त्याचा आपण तवा फोडला नाही म्हणजे खालच्या काही विशिष्ट अवजारं आहेत, जसं सबसॉइलर आहे
किंवा अजून काही अवजार आहेत की ज्याच्यामुळं खालच्या भागातले जे कडकपणा झालेला असतो तो जर आपण फोडला तर त्याचा आपल्याला फायदा होतो. सेंद्रिय खते जमिनीत मिसळणे, मशागती करून आपण सेंद्रिय खतं जे टाकतो त्याचं जमिनीत मिक्स करणं फार गरजेचं आहे. बरेच शेतकरी आम्ही पाहिलं आहे की शेणखत वगैरे जे आहे ते टाकून देतात, फक्त तिथे मोठा पाऊस पडला तर बरंचसं शेणखत तुमचं सेंद्रिय खतं वाहून जातात. तर आपल्याला फक्त तसं न टाकता शेवटची डवरणी करण्यापूर्वी आपण जर ते शेणखत जमिनीत मिसळवलं आणि नंतर डवरणी करून जमिनीत मिक्स व्हायला पाहिजे, म्हणजे जमिनीत मिसळणं हे महत्त्वाचं आहे. तसंच जर टाकलं तर वाहून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं मशागतीला महत्त्व आहे. सुपीकता वाढवणे म्हणजे आपण जमिनीची मशागत केली तर खालचा थर वरचा थर खाली जातो आणि याच्यामुळं सुपीकता एकतर टिकून राहण्यासाठी मदत होते किंवा पिकाचा फेरपालट जर आपण सतत करत गेलो तर तिथे म्हणजे तुमची सुपीकता वाढायला सुद्धा मदत होते आणि सुपीक म्हणजे जे खालची मुळं आहेत त्याची वाढसुद्धा मशागत केल्यामुळं चांगले होतात. आता जमिनीच्या मशागतीचे प्रकार तर साधारणतः 3 प्रकार आहेत. पूर्व मशागत म्हणजे पेरणीच्या आधी जी आपण मशागत करतो त्यात नांगरणी, ढेकळं फोडणं, कोळपणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. दुसरं म्हणजे लागवडीच्या वेळेस किंवा पेरणीच्या वेळेसची मशागत, त्याच्यामध्ये मग बेड तयार करणे, गादी वाफे तयार करणे, सरीवरंबा तयार करणे वगैरे ह्या झाल्या. आणि नंतर आंतरमशागत म्हणजे पेरणीनंतरपासून पीक काढणीपर्यंत पिकामध्ये जी मशागत करतो त्याला आपण आंतरमशागत म्हणतो. तर सगळ्यात पहिले आपण पाहूया पूर्व मशागत. तर पूर्व मशागतीमध्ये कोणते कोणते मशागती येतात तर त्यात येते सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नांगरणी. आता नांगरणीचे फायदे काय आहेत? नांगरणीबद्दल सुद्धा दुमत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की नांगरणी करावी, कोणी म्हणतं नांगरणी करू नये, कोणी म्हणते दरवर्षी नांगरणी करावी, कोणी म्हणतं 2-3 वर्षातून नांगरणी करावी, कोणी म्हणते या पिकांसाठी नांगरणी करावी. तर नेमकं काय आहे, नांगरणीचे फायदे काय ते मी आधी तुम्हाला सांगतो. जमीन सैल होते, जमीन भुसभुशीत होते, हवा खेळती राहते, जुने दसकटं वगैरे जमिनीत गाडले जाते, आळ्या किडी त्याचे कोष मरतात, पाणी मोडण्यासाठी मदत होते, उपयुक्त जैविकांची वाढ होते. असं विविध फायदे नांगरणीचे आहेत. मग नांगरणी आपण आपल्या जमिनीच्या पोतानुसार पिकाची पद्धत ते समोर मी तुम्हाला सांगतो. आता नांगरणी करण्याचे विविध अवजारं आहेत. बैलाचा नांगर आहे, त्यानंतर बळीराम नांगर आहे, 4 बैली 6 बैली नांगर पूर्वी होते, आता ते राहिले नाही. मग ट्रॅक्टरचे नांगर आहेत, पलटी नांगर आहेत, डिस्क हारो आहे, असे वेगवेगळे उकरी करणारे नांगर आहेत. असे वेगवेगळे अवजारं नांगरणीचे आहेत. विविध प्रकारचे नांगर वापरून आपण नांगरणी करू शकतो. मतभेद आहे, दरवर्षी 2-3 वर्षातून काळ्या जमिनीला भेगा पडतात तर नांगरणी होते असं काही म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे. नांगरणी ही पूर्वीचे पीक नांगरणी करायची की नाही, केव्हा करायची हे कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे. पूर्वी कोणतं पीक घेतलं होतं, आताचं पीक कोणतं घ्यायचं आहे, तणांची संख्या किती आहे, जमिनीचा प्रकार कोणता आहे व हवामान या गोष्टीवर अवलंबून असते. म्हणजे पूर्वी जर तुम्ही बहुवार्षिक पीक घेतलं असेल, समजा 2-3 वर्ष तुम्ही ऊस घेतलेला आहे, तर नांगरणी तुम्हाला करावंच लागेल. पूर्वी तुम्ही साधे पिकं तुमचं सोयाबीन आहे, हरभरा आहे हे पिकं घेतले आहेत, तर मग तुम्ही नांगरणी 2-3 वर्षातून एकदा केली तरी चालेल, खोल नांगरणी. मग तुम्हाला हलकी नांगरणी जी आहे, साधारणतः हलकी नांगरणी 30 सेंटीमीटरपर्यंत जास्तीत जास्त, आणि 2-3 वर्षातून जी करायची आहे ती साधारणतः 1.5 फुटापर्यंत आपण खोल नांगरणी करू शकतो. तर या पद्धतीनं या गोष्टीवर आपलं पूर्वीचं पीक कोणतं आहे, आताचं पीक कोणतं घेतो आहे, तणाची संख्या किती आहे, तिथं जमिनीचा प्रकार कसा आहे. आता खोल जमिनी, काळ्या खोल जमिनी ज्या असतात तिथं दरवर्षी नांगरलंच पाहिजे असं नाही. तिथं 2-4 वर्षातून एकदा जरी नांगरलं तरी तिथं आपलं काम होऊ शकतं. तिथं भेगा पडतात, त्यामुळं ह्या बाकीचे बरेचसे फायदे जे नांगरणीचे ते आपोआप होतात. नांगरणीची योग्य वेळ कोणती? बऱ्याच शेतकऱ्यांचं मी पाहिलं, खरीपाचं पीक निघतं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फार आणि ते नांगरणी करतात मार्च-एप्रिलमध्ये. तेव्हा जमिनी कडक झालेल्या असतात. नांगरणी करताना ढेकळं मोठे मोठे निघतात. मग परत ते ढेकळं फोडायला वेगळी मशागत करा, रोटावेटर चालवा, कल्टिवेटर करा, या सगळ्या भानगडी करतात. तर माझं असं मत आहे की तुम्हाला जर नांगरणी करायची असेल तर जमीन भुसभुशीत असतानाच, म्हणजे खरीपाचं पीक निघाल्यानंतर साधारणतः ऑक्टोबरमध्ये जर निघालं तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्येच तुम्ही नांगरणी करून पीक, जर रबीचं पीक घ्यायचं नसेल तुम्हाला तर ताबडतोब नांगरणी करून जमिनी सोडून द्या, तिला तपू द्या, नंतर पुढच्या गोष्टी होऊ द्या. ढेकळं उठणं म्हणजे खूप चांगली नांगरणी झाली असं नाही आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे गैरसमज आहे.
मोठ्या पलटी नांगरणी करायची, मोठे मोठे ढेकळं त्याला उलटे पडले की त्याला वाटतं की खूप चांगली नांगरणी झाली. जमीन नांगरणीचा उद्देश काय आहे? खालचा थर वरी, वरचा थर खाली जाणे, जमिनीत भुसभुशीत होणे, हवा खेळती राहणे, हा ढेकळं उठणे हा उद्देश नाही आहे. त्यामुळं जर तुमचं रब्बी पीक घेत नसाल तर खरीपाचं पीक निघाल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नांगरणी करून टाका, म्हणजे तुमचे ढेकळं उठणार नाही, इतर खर्च वाचेल, जमीन तपायला जास्त वेळ तिथं मिळेल. रब्बीचं पीक जर घेतलं तर तुम्हाला रब्बीचं पीक निघाल्याबरोबर जमिनी जर मोकळ्या असतील, भुसभुशीत असेल तर ताबडतोब करा, नाही तर मग जमिनी कडक झाल्या असतील किंवा हलक्या जमिनी असतील आणि नांगरणी करायचीच असेल तर मग वळव्याचा पाऊस पडल्यानंतर तुम्हाला तिथं नांगरणी करणं शक्य आहे. त्यानंतर ढेकळं फोडणं. जर समजा आपलं नांगरणी वेळेत झालीच नाही, जमिनीतला ओलावा कमी झाला तर जमीन घट्ट होते आणि जमीन घट्ट झाली म्हणजे ढेकळं उठतात नांगरणीमध्ये आणि मग ते ढेकळं फोडणं गरजेचं आहे. कारण ढेकळं नाही फोडले तर ढेकळं आपोआपही फुटतात. पाऊस चांगला पडल्यानंतर आपोआप ढेकळं फुटतात. पण काही शेतकऱ्यांना लवकर पेरणी करायची घाई ज्यांना असते त्यांना ते ढेकळं नको असतात. मग अशा शेतकऱ्यांनी ते ढेकळं फोडणं गरजेचं आहे. कुळवणी करणे हे एक महत्त्वाची एक प्रोसेस आपण ज्याला म्हणू. आधी जर तुम्ही जमीन मऊ असताना नांगरून टाकल्या तर कुळवणी करण्याचा काय फायदा आहे की ढेकळं फुटतात, छोटे मोठे असलेले जमीन सपाट होते, लेवल होते, खालची जमीन घट्ट आणि वरची मोकळी राहते आणि तण नष्ट होतात. त्यामुळं कुळवणीला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. पूर्व मशागतीमध्ये जमीन सपाट करणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर जमिनीचं सपाटीकरण हे काही दरवर्षी करण्याची गोष्ट नाही आहे, ते एखाद्या वेळेसच करावं लागणारी गोष्ट आहे. तर अशा वेळेस सपाट जमीन करणं का महत्त्वाचं आहे? जमिनीला जर जास्त स्लोप असेल तर पडणारा पाऊस जो आहे तो पाणी त्या जमिनीवरून वाहते, सोबत तुमच्या मातीचं सुपरफिशियल लेअर ज्याला म्हणतात की जमिनीच्या वरच्या थरामध्ये सगळ्यात जास्त अन्नद्रव्य आणि सुपीकता असते आणि तोच जमिनीचा थर वाहून गेला तर हजारो वर्षानंतर तो जमिनीचा थर तयार होतो आणि तो जर वाहून गेला तर आपली सुपीक जमीन सगळी जाते. त्यामुळं त्या शेतातून जोरात पाणी व्हायला नको याच्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी, बांध करणे आहे, वळण टाकणे आहे, त्यात सपाट करणे, जमिनीचं लेवल करणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. तर जमिनीचं सपाटीकरण केलं तर दोन गोष्टी महत्त्वाच्या होतात. जमिनीचं जे वरचा लेअर वाहून जायचा तो जात नाही, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, सुपरफिशियल लेअर ज्याला म्हणतात, धूप जी आहे जमिनीची ती झूप कमी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे मुरतं. त्यामुळे जिथं गरज आहे, जिथं जास्त स्लोपच्या, जास्त उताराच्या जमिनी आहे तिथं आपण जमिनीचं सपाटीकरण करणं गरजेचं आहे. आता ह्या झाल्या सगळ्या पूर्व मशागतीच्या बाबी. आता याच्यानंतर आहे लागवडीच्या मशागती. म्हणजे लागवड करताना किंवा पेरणी करताना कोणती मशागत आपण करतो? बियाणे पेरण्यापूर्वी, रोप लागवडीपूर्वी विविध मशागती ज्या आपण करतो त्यातली पहिली मशागत आहे जमीन घट्ट करणे. बरेच वेळेस काय होतं, जास्त प्रमाणात मशागत केल्यामुळे जमिनी भुसभुशीत होतात, एकदम मोकळ्या होतात. मग अशा वेळेस सुद्धा जास्त भुसभुशीत झालेल्या जमिनी, जास्त पाऊस जर पडला तर जमिनीची धूप होऊ शकते. त्यानंतर सरी वरंबे तयार करणे. बऱ्याच पिकांना जसं आपला ऊस लावतो आपण सरी वरंब्यामध्ये, सरीमध्ये ऊस लावतो, त्यासाठी सरी वरंबा तयार करणे. मिरची लागवड करतात बरेच शेतकरी किंवा बरेच पिकं आहेत वरंब्यावर लागवड करतात, काही पिकं सरीमध्ये, तर ते सुद्धा आपण तिथे ती मशागत आपली लागवडीची मशागत येते. गादी वाफे तयार करणे, कांदा लावायचा आहे त्यासाठी गादी वाफा तयार करणे किंवा भाजीपाल्याचे बरेच पिकं जे आहेत ते गादी वाफ्यावर घेतले जाते. वापसा स्थिती चांगली राहावी यासाठी गादी वाफा होते. आपण तर आता BBF पद्धत, ब्रॉड बेस फरो ज्याला म्हणतात, तर म्हणजे उंच वरंबा सरी पद्धत, याचा फायदा असा होतो कोणत्याही पिकासाठी हे जर वापरलं तर जास्तीचं पाणी जे आहे ते निचरा होऊन सरी वाटे कमी होते, वापसा स्थिती पिकाला राहते आणि कमी पाऊस जर पडला तर सरीमध्ये पाणी पुरते आणि गादी वाफ्याला त्याचा ओलावा मिळत राहतो. त्यामुळं आपण तर सोयाबीन असेल, हरभरा असेल, उडीद मूग असेल, चवळी असेल, या सगळ्या पिकांसाठी आपण गादी वाफ्याची शिफारस ही करत आलो आहे आणि खूप चांगली ती पद्धत आहे. एक सरी जरी गेली, कमी जरी झाली तरीसुद्धा तिथं आवर्षणप्रवण परिस्थितीमध्ये पाण्याचा ताण पडल्यानंतर, पाणी जास्त पडल्यानंतर सुद्धा त्या गादी वाफ्याचा किंवा BBF पद्धतीचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो. मी नेहमी BBF पद्धतीची शिफारस करत राहतो. एक सरी 5व्या 6वी सरी सोडल्यामुळं सूर्यप्रकाश तिथं मिळत राहतो, हवा खेळती राहते, हे असे अनेक फायदे यामध्ये होतात. त्यानंतर पाण्याचे पाट काढणे. जिथे पाणी जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये किंवा पाणी
साचून राहणाऱ्या भागामध्ये आपल्याला पेरणी करताना, लागवड करताना पाण्याचे पाट काढणं गरजेचं आहे, चर काढणं गरजेचं आहे. स्लोप जिथं असतो, उतार जिथं असतो, उताराला चर काढून नंतर ते पाणी शेताच्या बाहेर आपण काढलं पाहिजे. हे झालं आहे सगळे लागवडीच्या वेळेची मशागत. आता तिसरं मशागतीची पद्धत म्हणजे आंतरमशागत. आंतरमशागत म्हणजे काय? पीक पेरणीनंतर काढणीपर्यंत जी मशागत केली जाते त्याला आपण आंतरमशागत म्हणतो. आता आंतरमशागतीचा काय फायदे येतात? जास्त पाणी मुरते, तण नियंत्रित होते, हवा खेळती राहते, खतं मातीत दाबल्या जातात, जीवाणूंना हवा मिळते, त्याची संख्या वाढते, सेंद्रिय कर्ब तिथं वाढायला मदत होते. असे अनेक फायदे या आंतरमशागतीमुळं होतात. आंतरमशागतीमध्ये विरळणी म्हणजे आपण पेरणी केली किंवा लागवड एखाद्या पिकाची केली आणि तिथं ती दाट झाली, हेक्टरी झाडाची संख्या जर जास्त होत असेल तर आपण त्याचं विरळणी करतो. हेक्टरी झाडाची संख्या योग्य राखण्यासाठी विरळणी केली जाते. त्यानंतर नांग्या भरणे. जर झाडांची संख्या कमी झाली, उगवणशक्ती कमी असलेलं बियाणं असेल, मग तिथं नांग्या भरल्या जातात, गॅप भरल्या जातात. हेक्टरी झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी विरळणी किंवा नांग्या भरणे या दोन्ही गोष्टी केल्या जातात. आंतरमशागतीमुळं तण नियंत्रण होतं. आपण डवरणी करतो, वखरणी करतो, याच्यामध्ये बहुतांश आता कापूस लावला आहे आपण, तर कापसाचा फटा किती असतो आणि त्याच्यामध्ये जे अंतर आहे 3 फूट, 4 फूट, 5 फूट, 6 फूट असेल, तर आंतरमशागतीमुळंच ते आपण तिथलं तण नियंत्रित करू शकतो. तर तण नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आंतरमशागत महत्त्वाची आहे. आच्छादनाचा वापर करून आपण तिथं एक चांगला फायदा करून घेऊ शकतो. खताची मात्रा देण्यासाठी आंतरमशागत. आपण कापूस लावला आहे किंवा तुमचं तूर लावली आहे तर त्याला डवऱ्याला मागे सरतं बांधून खत पेरून देऊ शकतो आंतरमशागतीमध्ये. भर देणे, जसं भुईमुग आहे, भुईमुगाच्या पिकाला भर द्यावी लागते, त्यामुळं उघड्या पडलेल्या मुळ्या ज्या आहेत त्याच्यावर माती पडते, तिथं शेंगा जास्त लागतात. अद्रक आहे, हळद आहे, या पिकांनासुद्धा भर देणं गरजेचं आहे. तर आंतरमशागतीमध्येच हे गड्डे पोसण्यासाठी हे भर देण्याला फार महत्त्व आहे. पीक संरक्षण करणे, कीड रोगाचं व्यवस्थापन करणे आणि पाणी व्यवस्थापन आंतरमशागतीमध्ये याचासुद्धा अंतर्भाव होतो. तर ह्या झाल्या 3 मशागत पद्धती. आता याच्यानंतर शून्य मशागत पद्धत, झिरो कल्टिवेशन ज्याला म्हणतात, ही सुद्धा एक पद्धत आहे. तर याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेऊ. शून्य मशागत म्हणजे काय की फक्त बियाणे पेरणी करता जागा तयार केली जाते. शून्य मशागतीमध्ये जे बाष्पीभवनामुळं जो पाण्याचा ऱ्हास व्हायचा असतो तो सुद्धा थांबतो. 2 वर्ष शून्य मशागत राबवल्यास भौतिक गुणधर्म सुधरू शकतात. एकाच अवजारानं बियाणं पेरणी, जागा उकरणी, पेरलेलं झाकणं असं या शून्य मशागतीमध्ये केलं जातं. इथं तणनाशकाचा वापर मात्र जास्त केला जातो, कारण आंतरमशागत करत नाही आपण. मग तिथं ग्लायफोसेट असेल, पॅराक्वाट डायक्लोराइड असेल, उगवणपूर्व तणनाशकं असतील, निवडक तणनाशकं असतील, अशा तणनाशकाचा वापर शून्य मशागतीमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. पण याचं तोटे काय आहेत? तर झाडाची संख्या कमी होते इथे, त्यानंतर नत्राची गरज जास्त असते, त्यानंतर बहुवार्षिक तणांचं प्रमाण तिथं वाढतं आणि कीड रोगसुद्धा वाढते. तणनाशकांचा वापर जास्त झाल्यामुळं तिथं जमिनीतली जीवाणूंची संख्यासुद्धा घटू शकते. आता शून्य मशागतीनंतर कमीत कमी मशागत पद्धत ही सुद्धा एक मशागत पद्धत आहे. कमीत कमी मशागत, जेवढी गरज आहे, फार आवश्यकता असेल तरच मशागत करणे, गरजेनुसार कमीत कमी मशागत करून पीक व्यवस्थापन करणे. याच्यामध्ये खर्च जास्त असलेल्या मशागती वगळतात. नांगरणीला खर्च जास्त, वगळून द्यायचं. रोटावेटरला जास्त आहे, वगळून द्यायचं. फक्त पेरणीसाठी जागा तयार करणे आणि काही अजून 1-2 गरजेची जेवढी आहे तेवढी मशागत, कमीत कमी मशागत पद्धत. निंदन जास्त करायचं नाही, निंदन करायचं नाही, निंदन टाळायचं, तणनाशकाचा वापर करायचा. पिकाचे अवशेष जमिनीत कुसतात. याचा फायदा काय होतो की पिकाचे अवशेष जे कमीत कमी मशागत केली तर जमिनीत चांगले कुसतात. वनस्पतीच्या आच्छादनामुळं मुळे कुसतात, सच्छिद्रता वाढते आणि पाणी तिथं चांगलं मुरते कमीत कमी मशागत केल्यामुळं. अवजड मशागत टाळल्यानं जमिनी घट्ट होत नाही. ट्रॅक्टर, मोठे मोठे ट्रॅक्टर असतात, त्याचे टायर गेल्यानंतर तिथं थोडेसे जमिनी घट्ट होतात. तर कमीत कमी मशागत केली तर जमिनीचा घट्टपणा हा होत नाही. धूप कमी होते जमिनीची आणि खर्च कमी होतो. मात्र तोटे कमीत कमी मशागतीमध्ये काय आहे? सध्या अवजारांनी लागवडीची मशागत करणे कठीण आहे. साधे अवजारं जे आहेत त्याच्यामुळं कमीत कमी मशागत करणं हे सध्या तरी कठीण आहे. सतत तणनाशकामुळे जीवाणूच्या संख्येवर परिणाम होतो. पर्यावरण जे आहे याच्यावर सुद्धा परिणाम होतो आणि बहुवार्षिक तण जे आहेत ते वाढतात. प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीनुसार, आपल्या परिस्थितीनुसार, पिकानुसार, हवामानानुसार आपण काय केलं पाहिजे
कशासाठी काय करायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली. मग त्याचं कोणी काय करायचं हे आपण वैयक्तिक निर्णय घेऊन आपण तसं करावं. तर मंडळी, हे झालं जमिनीची मशागत.